मला असं वाटतं न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. जर त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असेल तर न्यायालय योग्य ते निर्देश देतील, योग्य ती भूमिका घेतील. न्यायालयावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. पण मला असं वाटतं शिळ्या कढीला सातत्यानं ऊत आणण्याचा प्रकार स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीकडून हा केला जातो. आणि म्हणून आदित्य ठाकरे एक सालस नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे. आपण हे सगळे ओळखता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं न्यायालय काय काय निर्देश देतं किंवा काय काय याचिकामध्ये म्हटलेलं आहे याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय जास्त बोलणं योग्य होणार नाही. परंतु याच्यात राजकारण शिजलं जातंय किंवा शिजवलं जातंय आणि तेही भारतीय जनता पार्टीकडून, एवढं मी 100% म्हणेन. सर, पण नितेश राणे सातत्याने कालपासूनच विविध प्रकारचे आरोप करतात, थेट इन्व्हॉल्वमेंट असल्याचं सांगतात. हे पहा, 5 वर्ष झालेले, हे सरकार येऊन 3 वर्ष झालेली आहे. मागच्या काळात यासाठी बीसाठी सगळे विषय झालेले आहेत. सरकार तुमचं आहे. तुम्हाला वाटलं, कोर्टाला वाटलं तर मला असं वाटतं योग्य ते पावलं तुम्ही उचलले पाहिजे. उगाच बोलण्याला काय अर्थ आहे? काल सर देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा राजधर्म पाळायचा असतो असं म्हणत नितेश राणेंना कुठेतरी कान टोचले किंवा जे काही वक्तव्य औरंगजेब असेल, कबर असेल, या सगळ्या प्रकरणावर बोललं जातं. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी ठरवून ह्या गोष्टी करते. यांनी एक बोलायचं, यांनी एक करायचं, यांनी ओढल्यासारखं करायचं, त्यांनी मारल्यासारखं करायचं, ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे. रोज तुम्ही एका बैठकीत बसता, कॅबिनेटमध्ये बसता, त्यावेळेसही सांगू शकता ना तुम्ही. पब्लिकली सांगण्याचा अर्थ असा की मला असं वाटतं मी सांगतो तरी ते ऐकत नाही असं दाखवण्याचा तर ते प्रयत्न करत नाही ना. मला असं वाटतं याचाही विचार आपण करावा. नागपूर दंगलीमध्ये बांगलादेशी कनेक्शन समोर येते, काही बांगलादेश मधल्या राहणाऱ्यांच्या पोस्ट समोर येत आहेत. मी वारंवार हाच मुद्दा मांडतोय की जर बांगलादेशीचे कनेक्ट असेल तर आपलं सरकार झोपलेलं आहे का? आपली पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, सरकार कोट्यावधी अब्जावधी रुपये पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर खर्च करते आणि इथं बांगलादेशी लोकांचं काही कनेक्शन असं जर येत असेल तर मला असं वाटतं आणखी हे येणाऱ्या काळात मला असं वाटतं एक भीतीदायक प्रकार आहे. हा गंभीर प्रकार आहे असं मी म्हणेल. सर, लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांची मदत जी आहे ती रखडली आहे. मराठवाड्यात जवळपास 337 आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळालेली नाही, रखडली. 337 वारसांना मदत मिळाली नाही हा तर एक स्वतंत्र विषय. याला काय फार रक्कम मोठी नाही लागणार आहे. कारण लाख रुपये देतात, 3,37,00,000 फार मोठी रक्कम नाही. पण शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुदान, अतिवृष्टीचे असेल, दुष्काळाचे असेल, हे सगळे अनुदान रखडलेले. इन्शुरन्सचं असेल, इन्शुरन्सचा तर समजा सरकारचा संबंध नाही, पण बाकीचं अनुदान रखडलेलं आहे. लाडकी बहीण योजना सरकारने आखली, चांगली योजना, काही हरकत नाही. परंतु अंतरून पाहून पाय पसरले पाहिजे. ते सरकारकडून होत नाही हे 100% मानता येईल. मला माहित नाही बिहारचं राजकारण, परंतु आत्ताच्या घडीला बदलापूर प्रकरण असेल, पुण्याचं स्वारगेटचं प्रकरण असेल, ज्या ज्या घटना मागे नवी मुंबईमध्ये काही 2 साधूंनी एका महिलेची, विवाहित महिलेची केलेली हत्या असेल, वाटतं या सगळ्या प्रकरणाला उत्तर सरकार देऊ शकत नाही आणि म्हणून आता हे जुने काही विषय काढले जातात असं मला तरी वाटतं. आज तुम्ही ज्या प्रकारे विधान परिषदेमध्ये काळ्या फिती घालून बसणार आहात, राज्यपालांना सुद्धा तुम्ही भेटणार आहात, काय नेमके विषय राज्यपालांच्या? नाही, राज्यपालांना आम्ही महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पदाधिकारी भेटणार आहोत. ज्या पद्धतीनं राज्य सरकारच्या दबावाखाली विधान परिषद सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष काम करतायत, विरोधकांना बोलू दिलं जात नाही, विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातो, विरोधी पक्षांना त्यांचे डिव्हाइस वापरले दिले जात नाही, सत्ताधारी पक्षांना कोणतंही नसताना, काही नसताना डिव्हाइस वापरले जातात. खरं तर विरोधी पक्षाला जास्त संधी या सगळ्या अधिवेशनात असली पाहिजे. सत्ताधारी पक्ष जे काही करतं त्याच्यावर बोट ठेवण्याचा विरोधी पक्षाला निश्चित अधिकार आहे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं.
परंतु तो बेसिक अधिकार विधानसभेत आणि विधान परिषद सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती करत आहेत. आणि म्हणून राज्याचे पालक इथं येऊन राज्यपालांनी आपलं अभिभाषण केलंय, माझं सरकार, तर तुमचं सरकार कसं काम करतं, विरोधी पक्षाविषयी कसं वागतं, राज्यघटनेचा कशा पद्धतीनं पायमल्ली करते, जे नियम बनवलेले विधानसभेचे विधान परिषदेचे ते कशा पद्धतीनं तुडवतं, हे सांगण्यासाठी राज्यपालांची भेट आम्ही आज घेणार आहोत. ज्या प्रकारे तुम्ही सांगत आहात की सभात्याग करून जर मात्र या सगळ्यामध्ये राज्याचे प्रश्न नेमके कसे सुटणार, कारण वारंवार जर सभात्याग होणार असेल. हे पण राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारचीच इच्छा नाही. आता तुम्ही मला सांगा, सत्ताधारी पक्षच वॉकआउट करतो, सत्ताधारी पक्षच गोंधळ घालतो, सत्ताधारी पक्षच वेगवेगळे विषय उचलतो. हे काम विरोधी पक्षाचं आहे, त्यांना वेळ दिला जात नाही. सत्ताधारी पक्षाचेच लोक विषय निर्माण करतात आणि सत्ताधारी पक्षाच्या मुळंच वेगवेगळ्या वेळेस सभागृह तहकूब करावं लागलेलं आहे. आणि म्हणून खरं तर सभागृह चालवणं सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असताना सत्ताधारी पक्षच हे सभागृह चालवण्याची भूमिका घेतात. हे लोकशाहीसाठी घातक आहे, या महाराष्ट्रासाठी घातक आहे. असं महाराष्ट्रात कधीही झालेलं नाही. विरोधामध्ये 2-2, 4-4 आमदार असताना सुद्धा त्यांना पूर्ण संधी दिली जात होती. आता तरी आमची साईज बरी आहे ना, चांगली आहे ना, त्याला काय वाईट आहे असं थोडी म्हणता येईल, पण त्यांना संधी दिली जात नाही.